हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. पहा, या टॉपिकमध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आग या आपत्तीबद्दल बोललेलो होतो आणि तिथे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे हो? तर प्रश्न असा आहे की आग ही जी काही आहे ही नैसर्गिक आपत्ती आहे का, ही मानवनिर्मित आपत्ती आहे, असा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तिथे विचारलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल? हे जे उदाहरण आहे, आग हे जे काही आपत्तीचं उदाहरण आहे, हे दोन्ही गटामध्ये देखील बसू शकते, कारण की आग नैसर्गिकरित्या किंवा ती आपोआप लागलेली सुद्धा असू शकते किंवा ती मुद्दाम लावलेली सुद्धा असू शकते. जी आपोआप लागलेली असेल ती नैसर्गिक म्हणूयात आपण, आणि जी मुद्दाम लावलेली असेल तिला मानवनिर्मित आग असं म्हणूयात. सो हा जो काही आपत्तीचा प्रकार आहे हा दोन्ही प्रकारांमध्ये मोडतो, नैसर्गिक सुद्धा आणि मानवनिर्मित सुद्धा. हे क्लिअर करायचं होतं. दुसरी गोष्ट, आपला एक छोटासा पॉईंट बघायचा राहिला नाही आहे, त्याच्या खाली होता तो. ॲक्च्युली तो त्या व्हिडिओमध्ये घ्यायला पाहिजे होता, पण इथं आत्ता आपण बघूया. तर तो म्हणजे तो साईडलाच दिलेला आहे चौकोनामध्ये तुमच्या पुस्तकात. आग लागल्यानंतर काळजी आणि सुरक्षात्मक उपाय तुम्ही काय करणार हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. पहा, कशा पद्धतीची काळजी आणि सुरक्षात्मक उपाय तुम्ही काय काय करणार हे आपण आता पाहूयात. किंवा आग लागल्यानंतर घ्यायची काळजी किंवा याला जसं म्हणायचं सुरक्षात्मक उपाय. पहा, काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा जो तुमच्या घरामध्ये असणारा LPG गॅस आहे, घरगुती जो गॅस असतो तो मोठ्या प्रमाणात ते एक आग लागणारा एक महत्त्वाचं साधन आहे. जर का तुम्ही वापरत नसाल, घरगुती गॅस वापरात नसेल तुमचा किंवा बंद असेल, तुम्ही गावी गेलेला आहात, तर अशा वेळी जो काही गॅसचा रेग्युलेटर आहे तो पहिला बंद करायचा. सो आपण इथं लिहू शकतो, पहिली काळजी घरगुती गॅसचा रेग्युलेटर बंद करणे. कधी करायचा? तर वापरात नसेल तर किंवा बाहेरगावी गेला असेल तर. तर काय करायचं? जो काही आपला घरगुती गॅस आहे त्याचा रेग्युलेटर बंद करायचा. दुसरी महत्त्वाची घ्यायची काळजी आग लागण्यापासून किंवा आग लागूच नये यासाठी जी काही तुम्ही काळजी घेऊ शकता ती म्हणजे काय करू शकता? जे काही आपल्या घरामध्ये असणारी विजेची उपकरणं आहेत, या विजेची उपकरणं घराबाहेर पडताना बंद करणे. पहा, त्यानंतर तिसरी जी काही काळजी आहे किंवा सुरक्षात्मक उपाय आहे तो म्हणजे पहा, जर का आग लागलेली असेल तर काय करायचं? आग आग असं मोठ्यानं ओरडायचं की जेणेकरून तुमच्या ओरडण्यामुळे इतर जे आहेत ते आजूबाजूचे आहेत हे सावध होतील आणि तुमच्या मदतीला देखील येतील. हा एक उपाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. इतरांना सावध करणे व मदतीला बोलवणे. आता पहा, जर का आटोक्यातील आग असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता, पण जर का आग आटोक्याची बाहेरची असेल, ती विझवण्यासारखी नसेल, इतरांच्या मदतीने देखील विझण्यासारखी नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? लगेच त्या ठिकाणी अग्निशामक दलाची जी काही गाडी आहे त्यांना तात्काळ फोन करू शकता. सो इथे लिहित आपण अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलावून घ्या किंवा बोलावून घेणे.
आणखी काय करू शकतो पहा आपण 5व्या नंबरचं, तर ज्या काही अग्निशामक टाक्या असतात याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. आता तुम्ही एवढे सायन्स शिकणारे विद्यार्थी आहात तर काय करायचं, अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण इतरांच्या मदती घेण्यापेक्षा जे काही अग्निशामक यंत्र आहे असे जे काही वेगवेगळे कोर्सेस असतात ते तुम्ही अटेंड करू शकता. ते तुम्ही त्यातून शिकू शकता, डेमोज पाहू शकता की कशा पद्धतीनं अग्निशामक ज्या काही टाक्या असतात, जी काही यंत्र असतात, साधने असतात ती कशा पद्धतीनं वापरायची याची माहिती घ्यायची. पहा, अग्निशामक साहित्यांची म्हणजेच अग्निशामक टाक्या कशा वापराव्यात याची माहिती घेणे. किंवा याची माहिती घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही 5 उपाय हे करू शकता. एक म्हणजे रेग्युलेटर बंद करायचा, घरगुती उपकरणं बंद करायची, तिसरं काय करायचं, मदतीला बोलवायचं, त्यानंतर काय करायचं मी सांगितलं तुम्हाला, फोन करून अग्निशामक दलाची मदत घ्यायची, आणि 5वं म्हणजे त्या टाक्या कशा वापरायच्या याची देखील माहिती घ्यायची. आता पहा, याच्यावरती जे काही प्रथमोपचार केले जातील ते कशा पद्धतीचे करायचे. प्रथमोपचार काय करणार, तर समजा एखादा रुग्ण आगीमध्ये सापडलेला आहे, तर त्या रुग्णाला आहे त्या स्थितीत झोपवून ठेवायचं, आराम करायला सांगायचा. जोपर्यंत डॉक्टरची मदत काही तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत त्याला आहे त्या स्थितीत झोपून किंवा आराम करण्यास सांगणे. रुग्णाला आहे त्या स्थितीत कुठपर्यंत, जोपर्यंत तात्काळ आपल्याला डॉक्टरांची मदत मिळत नाही तोपर्यंत हा प्रथमोपचार तुम्ही करू शकता. आणि इथं तुमची जी काही आपण दुसरी नैसर्गिक आपत्ती पाहिली, आग, ही संपलेली आहे. पहा, आपण तिसरी नैसर्गिक आपत्ती पाहायला जातोय, ती म्हणजे दरड कोसळणे किंवा त्यालाच भूस्खलन किंवा त्यालाच लँडस्लाइड असं देखील म्हटलं जातं. पहा, दरड कोसळणे किंवा दरड भूस्खलन किंवा त्यालाच काय म्हणतात तो लँडस्लाइड असं देखील म्हटलं जातं. आता पहा, तुम्ही ऐकलं असेल टी व्हीवरती आपण बातम्या ऐकतो. कधी बातम्या ऐकतो या, ज्यावेळेस मोठमोठ्या पद्धतीचे वादळ येतात किंवा महापूर येतात, पूर होतो, अतिवृष्टी होते, पाऊस खूप पडतो, त्यावेळेस तुम्ही ऐकलं असतं पहा, या ठिकाणी दरड कोसळली, त्या ठिकाणी दरड कोसळली. पहा, दरडीचं एक महत्त्वाचं उदाहरण जे आहे हे मी उदाहरण तुम्हाला सांगते. पुणे जिल्ह्यातील माळीण या गावची घटना. पहा, त्या ठिकाणी एक मोठी दुर्घटना घडलेली होती. ज्यावेळेस अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेस काय झालेलं होतं, माळीण गाव हे पूर्णतः जमीनदोस्त झालेलं होतं. पूर्णतः तिथं जे काही जीवितहानी होती, वित्तहानी होती, हे सगळं झालेलं होतं. सो हे उदाहरण तुम्ही देऊ शकता दरडीसाठीचं, आणि ते तुमच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला विचारलेलं आहे. आणखीन याच्याबद्दलची माहिती तुम्ही घ्यायची आहे. पहा, आता दरड कोसळते म्हणजे नेमकं काय होतं, तर कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या काही भेगा असतात. पहा, एखादा जर काही कठीण दगड आहे, पाषाण म्हणजे दगड, त्याच्यामध्ये आपोआपच सुरुवातीपासून भेगा असतात. आणि या भेगा कारणीभूत कशासाठी असतात, या भेगा फुटून त्याचे मोठे खडक होतात, हे एक होऊ शकतं. ओके, पहा, दरड कोसळणे कशामुळं, एक म्हणजे कठीण पाषाणामध्ये कठीण पाषाणात मोठ्या भेगा, नैसर्गिकरित्या भेगा असतात असं लिहूयात आपण. त्या भेगा फुटून मोठे खडक बनतात आणि ते खाली कोसळतात. मोठे खडक बनतात
व खाली कोसळतात हे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टी होते, खूप मोठा पाऊस पडतो, त्या खूप मोठ्या पावसामुळे काय होतं तर ते जे काही पाणी आहे ते कुठं होतं, ते खडकामध्ये झिरपलं जातं. खडकामध्ये किंवा दरडीमध्ये झिरपल्यामुळं ती जी खडक आहे तो काय होतो, त्याची झीज व्हायला लागते, तो झिजायला लागतो. काय होतं त्याची काय होतं, तो भुसभुशीत व्हायला लागतो. झीज व्हायला लागल्यानंतर त्याचं वजन वाढतं. आणि जर का उतारी प्रदेशामध्ये अशा पद्धतीचे जर का खडक असतील तर ते खाली घसरून येतात आणि एका खालच्या ठिकाणी स्थिरावतात. याला म्हणतात दरड कोसळणे. थोडक्यात काय हो, दरड कोसळणं म्हणजे काय तर पावसामुळं खडक भुसभुशीत होतात, त्यांची झीज व्हायला लागते आणि जर का उतारी प्रदेशामध्ये असे असतील तर ते काय होतात, खाली कोसळतात. ही जी काही प्रक्रिया आहे याला दरड कोसळणे असं म्हणतात. आता मी ती व्याख्या लिहित बसत नाही, आपण दरड कोसळण्याची कारणे पाहूयात कोणकोणती आहेत. दरड कोसळण्याची कारणे पहा, सोपं आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण, ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम म्हणून दरड कोसळण्याचे प्रकार घडतात. तर आता पहा, कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती. ज्यावेळेस मोठमोठे भूकंप होतात, दरडी कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो, अतिवृष्टी, महापूर येतो, त्यानंतर मोठमोठी वादळे जेव्हा येतात त्यावेळेस देखील काय होतं, दरडी कोसळतात. म्हणजे सगळ्यात पहिलं कारण आपण काय सांगू शकतो, नैसर्गिक आपत्ती. शॉर्टमध्ये लिहिते नैसर्गिक आपत्ती, डिटेल नाही लिहित बसत, शॉर्टमध्ये लिहिते. कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती, उदाहरणार्थ भूकंप, महापूर, अतिवृष्टी, मोठमोठी वादळे यांचा परिणाम म्हणून दरड कोसळण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पहा, दुसरं या ठिकाणी आपण पाहूयात. ज्यावेळेस आता लोकसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे, लोकसंख्या वाढीमुळं औद्योगिकरण झालेलं आहे. औद्योगिकरणासाठी काय केलं जातं, मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. जंगलतोड म्हणजेच काय हो तर वृक्षतोड केली जाते. या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे काय होतं, जमिनीची खूप मोठ्या प्रमाणात धूप होते आणि त्याच्यामुळे देखील मोठमोठ्या दरडी कोसळतात. पहा, आपण लिहूयात वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होऊन दरडी कोसळतात. दरड कोसळते किंवा याला भूस्खलन असं म्हटलं जातं. पहा, तिसरं पहा, जे काही डोंगराळ भाग आहेत किंवा जो काही घाटाचा भाग आहे त्या घाटाच्या भागामध्ये रस्ते तयार करण्याचं काम तुम्ही पाहिलं असेल. तिथून रस्ते तयार केले जातात. हे जेव्हा रस्ते तयार केले जातात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं जातं. या खोदकामामुळे देखील जर का चुकून हे झालं, अतिप्रमाणामध्ये झालं तर त्या ठिकाणी देखील दरडी कोसळतात. त्यामुळे काय होते हो, अशा पद्धतीची घटना घडून येते. सो आपण तिसरं लिहूयात, शॉर्टमध्ये लिहिते खोदकाम, डोंगराळ भागात होणारे खोदकाम असं लिहूयात. पहा, डोंगराळ भागात किंवा घाटात होणारे खोदकाम ही महत्त्वाची आणि प्रमुख 3 कारणं कशाची आहेत, दरड कोसळण्याची कारणे आहेत. आता आपण पुढचा पॉईंट पाहूयात, दरड कोसळण्याचे परिणाम. ही जी काही आपत्ती आहे त्याचे परिणाम कोणते कोणते आहेत याचा आपण अभ्यास करूयात. दरड कोसळण्याचे परिणाम पहा, सगळ्यात पहिलं काय होणार आहे दरड कोसळल्यामुळं. एखाद्या ठिकाणी जर का दरड कोसळली आणि तिथं जर का जनजीवन असेल तर ते काय होणार आहे, ऑब्विसली विस्कळीत होणार आहे. सो आपण पहिलं लिहूयात, जनजीवन विस्कळीत होते. म्हणजेच या ठिकाणी मी काय लिहू शकते, जीवितहानी. माळींचं उदाहरण आपण इथं लिहू शकतो. ज्या पद्धतीनं जीवितहानी होते त्याच पद्धतीनं वित्तहानी होते. पहा, त्या ठिकाणी एक शाळा होती ती पण जमीनदोस्त झाली होती, म्हणजेच काय होते, वित्तहानी होते. पहा, तिसरं, नद्यांना अचानक पूर येतात.
नद्यांना पूर येतात आणि नद्यांचे त्यामुळं काय होतात, मार्ग बदलतात. पहा, आपण आणखी एक लिहू शकतो, दरड कोसळल्यामुळं जर काही दरड रस्त्यावरती आली, मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळली आणि रस्त्यावर आली आणि तिथं होणारी जी काही वाहतूक आहे ही काय होईल, ठप्प होईल. म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो, वाहतूक विस्कळीत होईल. वाहतूक विस्कळीत होते. पहा, आणि पाचवा आपण लिहू शकतो, मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडतात. मोठ्या प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडतात. असे वेगवेगळे परिणाम दरडीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि ही जी काही आपत्ती होती, दरड किंवा भूस्खलन, ही या ठिकाणी संपलेली आहे. इतकंच याचं दिलेलं आहे. आणि एक पॉईंट आपला राहिला आहे, तो आपण एक पॉईंट तो आहे आपत्ती निवारण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी काय काय नियोजन करणार, काय काय उपाययोजना करणार, हा जो पॉईंट आहे हा आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूयात. आत्ता थांबूयात.